मित्रांनो, 1 जानेवारी 2025 पर्यंतच्या 1 गुंठा आकाराच्या जमिनीच्या तुकड्यांना आता कायदेशीर वैधता प्राप्त होणार आहे. आतापर्यंत अनेक छोटे-छोटे प्लॉट धारकांना, भूखंड धारकांना कायद्याची मोठी अडचण येत होती. त्यांच्या या काही जमिनीच्या भागांचे व्यवहार ठप्प झाले होते आणि ज्यामुळे त्यांना नुकसान सोसावे लागत होते. व्यवहारांना कायदेशीर मान्यता देखील मिळत नव्हती. अनेक भरमसाठ शुल्क सरकारच्या तिजोरीत जमा होत होते, परंतु त्याचा देखील फायदा या भूखंडधारकांना मिळत नव्हता आणि त्याचा उपयोग देखील होत नव्हता. मित्रांनो, या सर्व गोष्टींचा विचार करून आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा धाडसी निर्णय घेऊन तुकडेबंदी कायद्यामधील अटी शिथिल केलेल्या आहेत. या कायद्यामधील बदलांसाठी, सुधारणांसाठी किंवा या कायद्यामधील काही तरतुदी रद्द करण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती देखील गठीत करण्यात आली होती. 10 जुलै 2025 रोजी विधानसभेत तुकडेबंदी कायदा रद्द करण्यासाठी निवेदन मांडण्यात आले होते आणि 7 ऑक्टोबर 2025 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत या कायद्याच्या रद्दतेबद्दल शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.